आज शहापूर येथे वैश्यवाणी समाज हॉल या ठिकाणी जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था, हार्दिक फाउंडेशन तसेच पतंजली योग समिती शहापूर यांनी योग दिनानिमित्त भव्य योग शिबिर आयोजित केलं आहे। जवळजवळ 400 योग साधक आज या योग शिबिरासाठी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। पतंजली योग समिती नेहमीच योगाबद्दल शहापूरमध्ये नेहमीच कार्यक्रम आयोजित करत असते व गावागावात जाऊन जनजागृती करत असते। आपल्यासोबत आहेत हरीश रघुनाथ पष्टे, सभापती बांधकाम नियोजन समिती नगर पंचायत। आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे आपला उद्देश काय? नमस्कार। आज 21 जून आज जागतिक योगा दिनानिमित्त आपण जो जागतिक योगाचा शिबिर लावलेला आहे, या योग शिबिरामध्ये शहापूर शहरातील सर्व नागरिकांनी तसेच पतंजली योग समिती शहापूर, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था शहापूर तालुका आणि हार्दिक फाउंडेशन या संयुक्त विद्यमाने जे आयोजित केलेलं शिबिर आहे त्याला नागरिकांनी प्रचंड उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे। त्याबद्दल मी शहापूरच्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो। आणि योग भारताची संस्कृती आहे, भारताने जगाला दाखवलेला आदर्श आज जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो। त्याच्या निमित्ताने शहापूर शहरामध्ये हे जे योग शिबिर आयोजित केलं त्याबद्दल आणि नागरिकांनी उत्सुक दिल्याबद्दल सर्व शहापूरकरांचे मी मनापासून आभार मानतो। आपल्यासोबत आहेत शहापूर पतंजली योग समितीचे सोशल मीडिया प्रभारी तानाजी भेरे। नमस्कार। आज हा 21 जून निमित्त योग शिबिर आयोजित केला आहे, त्याचे स्वरूप कशा प्रकारे आहे? बघा, 21 जून हा साजरा करण्यामागे एकमेव उद्देश आहे की जनतेपर्यंत हा योगा पोचला पाहिजे। परमपूज्य स्वामी रामदेव बाबा यांच्या माध्यमातून खूप मोठं संघटन ह्या देशामध्ये आपण पाहतोय, जगामध्ये पाहतोय आणि एक शहापूरमध्ये सुद्धा हा संघटन नावारूपाला येत आहे। अतिशय सुंदर असं नियोजन हार्दिक फाउंडेशनच्या माध्यमातून, जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आणि पतंजली योग समितीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। सर्व शहापूरमधले सर्व प्रभारी, तहसील प्रभारी असेल, मीडिया प्रभारी असतील, जिल्हा प्रभारी असतील, सर्व या ठिकाणी एकत्र येऊन, महिलाही सुद्धा प्रभारी सर्व एकत्र येऊन या ठिकाणी एक अतिशय आनंदाचा कार्यक्रम अगदी जल्लोषात साजरा केला जातो। याचा एकच उद्देश आहे की जनतेपर्यंत हा योगा पोचावा, प्रत्येकाने योग करावा आणि निरोगी राहावं। करो योग, रोह निरोग। धन्यवाद। भरपूर सांगायचं, जेवढे तुम्हाला इतके प्रॉब्लेम आहेत इंटरनल ऑर्गन पीसीओडी या अर्थाने खरे असं झालं आणि शक्य झालं। आपल्यासोबत आहेत योग समिती कल्याण जिल्हा प्रभारी अब्दुल शेख। शहापूरमध्ये आपण जे संघटन तयार केले त्याच्यामागे तुमचा उद्देश काय होता? नमस्ते। जेव्हा 2011ला शहापूरमध्ये पहिल्यांदा आम्ही योग शिबिर अगदी थेरानी गार्डनमध्ये अगदी धुळीवर गवतावर बसून आम्ही त्यावेळेला तो शिबिर घेतला आणि तिथे चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त सहभाग लोकांचा मिळाला। असं वाटलं की आपल्या शहापूरकरांना हा आरोग्याचा धडा द्यावा, या हेतून आम्ही प्रेरित होऊन आणि घराघरात कसा योग पोचेल यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील राहिलो आणि आम्ही तर प्रयत्न केलेच, पण त्याचबरोबर काही सामाजिक संघटना वगैरे आपल्या संस्था, काही आपली जी समाजसेवेमध्ये कार्यरत असणारी माणसं यांनी खूप मोठा सपोर्ट केला आणि आज एवढा मोठा हा परिवार आपल्या या शहापूर तहसीलमध्ये अगदी गल्लीबोलात, खेड्यापाड्यात अगदी लोक निश्चिंत आणि आरोग्यमय वातावरणामध्ये योग करतात, ही एक अभिमानाची गोष्ट आहे। आजच्या कार्यक्रमाची फलित काय? खरं तर 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या स्वरूपामध्ये होणारा कार्यक्रम आज जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था, त्याचप्रमाणे हरीशजी पष्टे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चालणारा हार्दिक फाउंडेशन आणि सतत क्रियाशील आणि कृतिशील असणारा पतंजली योग समिती शहापूर या तिघांच्या संयुक्त विद्यमाने वैश्य समाज हॉल या ठिकाणी हॉलमध्ये बसायला जागा नाही इतक्या भरगच्च संख्येने, तुफान संख्येने या ठिकाणी योग साधक आले आणि एकत्रितरित्या योगाचा हा प्रचार आणि प्रसार करण्याचा सुंदर असा संकल्प आज या ठिकाणाहून सुरू झाला। या ठिकाणी हरीशजी पष्टे यांनी सगळ्या सभागृहाच्या खर्चाची व्यवस्था असेल, सर्वांना नाश्ता पाण्याची व्यवस्था असेल, साऊंड सर्व्हिसची व्यवस्था असेल आणि वर्षभर निःशुल्कपणे काम करणाऱ्या योग साधना करणाऱ्या योग शिक्षकांचा सन्मान असेल,
या कार्याचा प्रचार प्रसार असेल, या सगळ्या खर्चाची बाजू उचलली आणि एक प्रकारे योग कार्याला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम करतो आणि आजपासून हा योग वर्गाचा कार्यक्रम या योग प्रसाराचं कार्य हे मोठ्या प्रमाणात याही पुढे अजून द्विगुणित प्रकारे होईल अशी नक्कीच आशा मी व्यक्त करतो. धन्यवाद. हार्दिक फाउंडेशनच्या वतीने नेहमी सामाजिक कार्य घडत असतात. यामागे तुमचा उद्देश काय? सर्वांना प्रथम योग दिनाच्या जागतिक योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि हार्दिक फाउंडेशन याचा जन्म मुळात सर्वसामान्य व्यक्ती, सर्वसामान्य महिला असो किंवा सर्वसामान्य परिवारातील कुटुंबातील प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मार्फत आपण जे आपल्यामार्फत जे सामाजिक कार्य आहे, शैक्षणिक कार्य आहे, याचं सहकार्य आपल्यामार्फत उपलब्ध व्हावं यासाठी हार्दिक फाउंडेशनची स्थापना झाली. आज हार्दिक फाउंडेशनमार्फत महिलांसाठी टेलरिंगचे 45 दिवसाचे मोफत क्लासेस असो, आरीवर्क आणि मेहंदी क्लासेस, तसे वेगवेगळ्या आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर असे वेगवेगळे उपक्रम राबवतात. याची मुळात प्रेरणा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था याच्या संचालित याच्या अध्याखालीच हे हार्दिक फाउंडेशन काम करते. आणि आज सर्व परिवार आज योग दिनानिमित्त पतंजली योग समितीमार्फत जो आज कार्यक्रम राबवला गेला, त्यांनी जे त्यांचं सर्व कुटुंब या कार्यक्रमासाठी उपलब्ध झालं आणि मोठ्या प्रमाणात जो योगाचा कार्यक्रम यावर्षी समाज हॉलमध्ये पार पाडला. या निमित्त पतंजलीच्या सर्व गुरुजन वर्गाचे आणि सर्व जे योग साधक आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो. मी जिगर भेरे, मशाल न्यूज नेटवर्क, शहापूर.